कष्टाशिवाय फल नाही, दुःखाशिवाय सुख नाही आणि मेल्याशिवाय पुनरुत्थान नाही. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजच्या वाचनात आपल्याला पाप, पश्चाताप, विश्वास आणि तारण यांचा अत्यंत गहन संदेश दिलेला आहे. मानवी जीवन जगत असताना अनेक वेळा आपल्या जीवनात अडचणी, दुःख, संकटे, निराशा येत असतात आणि अशा वेळेला मनुष्य दोन मार्ग निवडू शकतो. तक्रार करून अविश्वासाचा मार्ग किंवा विश्वास ठेवून देवाकडे वळण्याचा मार्ग. इस्रायल लोक वाळवंटातून जात असताना थकले होते, निराश झाले होते. त्यांना वाटलं की देवाने त्यांची साथ सोडलेली आहे आणि अशा वेळेला ते त्यांच्या अविश्वासामुळे देवाविरुद्ध पाप करतात. सैतान आपल्या कमजोरीचा फायदा घेतो. आपल्या कमजोरी त्याला ठाऊक आहे आणि जेव्हा आपण अडचणीमध्ये असतो, दुःखामध्ये असतो, तेव्हा तो आपल्याला मोहात किंवा पापात पाडण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच जेव्हा आपण अडचणीमध्ये असतो तेव्हा देवाला दोष देण्याऐवजी आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. इस्रायल लोकांनी पश्चाताप केला आणि त्यांना तारण प्राप्त झाले. पश्चाताप म्हणजे कमजोरी नाही, तर नव्या जीवनाची सुरुवात आहे. या उपवास काळात आपण स्वतःला प्रश्न विचारूया की मी माझ्या दुःखामध्ये, संकटामध्ये देवापासून दूर जातो की देवाच्या अधिक जवळ येतो. आजही आपल्या जीवनामध्ये विषारी साप असू शकतात. मग तो राग, द्वेष, अविश्वास किंवा निराशा असेल आणि त्याच्यावरती एकच उपाय आहे, क्रिस्तावरील येशूकडे विश्वासाने पाहणे. कारण जेव्हा आपण येशूकडे पाहतो तेव्हा आपल्याला तारण प्राप्त होते.